नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी जनरल सायन्स पार्ट 1 यामधला पहिला लेसन ग्रॅव्हिटेशन हा बघणार आहोत. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन हा इंग्लिश मीडियम मध्ये असणारा लेसन असणार आहे, त्याचा आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघतो. तर चला मग सुरुवात करूया. ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन हा शब्द तुम्ही मागच्या बऱ्याच इयत्तांमध्ये ऐकला असेल. ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्सचा प्रकार आहे हे आपल्याला माहिती आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे पृथ्वी सगळ्या वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करून घेते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आता आपण याचा थोड्या वरच्या लेवलवरती अभ्यास करणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया रीडिंग पासून. ग्रॅव्हिटेशन या लेसन मध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. फर्स्ट पॉइंट असणार आहे आपला ग्रॅव्हिटेशन, त्याच्याबद्दलची माहिती. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल. केपलर्स लॉ. केपलर नावाचे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी जे लॉज दिलेले आहेत ते लॉ. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन यांचा ग्रॅव्हिटेशनचा युनिव्हर्सल लॉ. ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. फ्री फॉल आणि एस्केप वेलॉसिटी. तर हे सगळे जे पार्ट आहे ते आपण या लेसन मध्ये कव्हर करणार आहोत. कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवते का बघा बरं. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट? एखाद्या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय होत असेल किंवा फोर्स ऍक्ट होत असेल तर मग त्याचे काय इफेक्ट्स होत असतात तुम्ही सांगू शकता का? बघा, तुम्ही एखादा स्पंज घेतला, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर तो बारीक होऊन जातो, हो की नाही? म्हणजे अकुंचन पावतो असं म्हणून आपण. एखादा रबर आहे ज्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये तणाव आपल्याला दिसतो. एखाद्या बॉलवरती तुम्ही फोर्स अप्लाय केला, त्याला किक मारली तर त्याला गती मिळते आणि तो उडून जातो. म्हणजे बऱ्याचशा वस्तूंवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात. व्हॉट टाइप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? तुम्हाला कोणकोणते फोर्सेस माहित आहेत? बघा, आपण बलाचे इयत्ता 5वी पासून खूप सारे प्रकार शिकलेलो आहोत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मॉस्क्युलर फोर्स आहे, किंवा मग फ्रिक्शनल फोर्स आहे, मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. तर फोर्सचे बरेचसे प्रकार आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वीय बल याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? जसं मी तुम्हाला म्हटलं की पृथ्वी आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या वस्तूंना स्वतःकडे खेचते आणि हे गुरुत्वीय बल आहे हे आपल्याला माहित आहे, बरोबर? आता आपण त्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊया. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, हा एक युनिव्हर्सल वैश्विक बल आहे ते, ठीक आहे. पूर्ण विश्वामध्ये ते कार्यरत असतं. असं नाही की फक्त पृथ्वीवरतीच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ते एक वैश्विक बल आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त पृथ्वीवरच्या 2 ऑब्जेक्ट मध्ये कार्यरत असतो असं नाही, तर या विश्वामध्ये अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक 2 वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशन हे अवेलेबल असतं किंवा अस्तित्वात असतं. लेट अस नाव लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आता आपण शिकूया की हा फोर्स कसा शोधला गेला किंवा याचा शोध कसा लागला. ग्रॅव्हिटेशन. As we have learned, the phenomena of gravitation was discovered by Sir Isaac Newton. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. Why do they not fly off in a horizontal direction? आता तुम्हाला माहिती आहे सर आयझॅक न्यूटन, ग्रॅव्हिटेशनचा शोध सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावला. ते स्टोरी आपण ऐकलेली आहे सगळ्यांनी. ते सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, सफरचंद खाली पडलं. ते खाली पडणारं सफरचंद पाहून त्यांनी असा विचार केला की ते सरळ खाली का पडलं, ते हॉरिझॉन्टली. म्हणजे आता समजा हे जर सफरचंदाचं झाड आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती सफरचंद, तर हे सरळ खाली पडतं. सफरचंद काय, कोणतीही वस्तू, आंबा आहे, पेरू आहे, चिकू आहे, तुम्ही एखादा दगड वरती फेकलात
तोही सरळच खाली पडतो, बरोबर. तो कुठेही वाकडा तिकडा जात नाही. मग त्यांना असं वाटलं की ही जी रेषा आहे ह्याला व्हर्टिकल अँगल मध्ये किंवा तो हॉरिझॉन्टली का नाही बरं पडत, तो सरळ खाली का येतो, तो इथं असं वरती का बरं नाही जात, असे वेगळे वेगळे प्रश्न त्यांना पडले. आणि त्यातून मग त्यांनी एक शोध लावला ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. बघा, आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन that the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. The direction from the apple on the tree to the center of the earth is a vertical direction at the position of the apple. Thus, the apple falls vertically downwards. त्यांना काय शोध लागला की हे जे ऍपल आहे ते सरळ खाली पडतंय, याचा अर्थ ही जी अर्थ आहे ती अर्थ त्याला स्वतःकडे ओढून घेत असेल, बरोबर. आणि हा जो ओढून घेणारा जो बल आहे किंवा हा जो फोर्स आहे तो अर्थ कडून अप्लाय केला जात असेल, बरोबर. तो अर्थ कडून अप्लाय केला जात असेल आणि ह्या फोर्सची दिशा ही ह्या ऍपलला सरळ उभ्या रेषेत असेल, बरोबर. म्हणजे त्या ऍपल सरळ त्याचं जे काही ठिकाण आहे तिथून सरळ उभ्या रेषेत खाली खेचलं जात असेल गुरुत्वाकर्षण बलामुळे आणि म्हणून ते सरळ व्हर्टिकली खाली पडतं, ते कुठेही इतरत्र जात नाही. सरळ उभ्या रेषेत हा जो फोर्स आहे तो ऍक्ट होत असतो. ठीक आहे. समजा इथं झाड आहे आणि इथं ऍपल आहे, बरोबर. तर हे जे आजचं सेंटर आहे इथून या ऍपल वरती ऍक्ट होणारा फोर्स हा असा व्हर्टिकली असेल, सरळ एका रेषेमध्ये. आणि त्यामुळं हे ऍपल जेव्हा पडेल तेव्हा ते पण सरळ इथंच जमिनीवरती पडणार. येते लक्षात. यातून त्यांनी काय शोध लावला की अर्थच्या सेंटर कडून एक व्हर्टिकली अप्लाय होणारा फोर्स कार्यरत असेल त्या ऍपल वरती, ज्यामुळे ते ऍपल सरळ उभ्या रेषेमध्ये खाली पडत. Figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree is towards the center of the earth, that is, along to the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. ठीक आहे. बघा, ते काय म्हणतात की हा जो अर्थचा सरफेस आहे ह्याला ही जी डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काटकोनामध्ये छेदणारे. परपेंडिक्युलरचा अर्थ असतो सरळ काटकोनामध्ये 90 अंशामध्ये छेदणारे. तर ते काय म्हणतात, ह्या डायग्राम तुम्हाला जी एक डायग्राम दिलेली आहे बाजूला तुम्ही बघू शकता, एक अर्थचं पिक्चर आहे, त्याच्यावरती झाड आणि झाडाखाली सर आयझॅक न्यूटन बसलेले आहे, बरोबर. तर ते काय म्हणतात, द फोर्स ऑफ अन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. The distance in the figure are not according to the scale. आता हे अर्थ त्यांनी दाखवलेले आहे, हे ऍपल आहे, ऍपलचं झाड असं म्हणू आपण, आणि जरी सरळ बसलेले आहे. तर हा जो फोर्स आहे हा सरळ व्हर्टिकली आहे, हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर. तुम्ही जर मून बघितलात तर हा जो फोर्स आहे तो सुद्धा सरळ परपेंडिक्युलर आहे टू द सरफेस ऑफ द अर्थ, बरोबर. ह्या दोन्ही दिशा ज्या आहेत त्या सरळ व्हर्टिकली ऍक्ट होणाऱ्या आहेत. आणि हे जे डिस्टन्स त्यांनी फिगरमध्ये दाखवलेलं आहे ते त्यांनी काही कॅल्क्युलेट केलेलं नाही, अकॉर्डिंग टू स्केल नाही, अंदाजे त्यांनी ते दिलेलं आहे. न्यूटन थॉट that if the force of gravitation acts on an apple on a tree at a different height from the surface of the earth, can it also act on an object at even greater height much further away from the earth? Like for example the moon. Can it act on even further objects like the other planets and the sun? आणि मग या गोष्टीवरून न्यूटन यांनी काय विचार केला की सफरचंदाच्या सगळ्या झाडांची उंची काय सारखी नसते. मोठ्या झाडावर तो सफरचंद खाली पडतो, छोट्या झाडावर पण खालीच पडतो. त्याच्यापेक्षा उंच झाड असेल तर तेही सरळ खालीच पडणार आहे. म्हणजे सफरचंदाच्या झाडाची उंची जरी वेगळी वेगळी असली तरी सफरचंद खाली पडतं. मग जर पृथ्वीपासून जास्त उंचीवरती असणारे एखादे ऑब्जेक्ट असेल तर त्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम ऍक्ट करत असेल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण चंद्र घेऊ, हा पृथ्वीपासून खूप दूर आहे, बरोबर.
मग चंद्रावरती सुद्धा पृथ्वीचं गुरुत्वीय बल तसंच कार्य करत असेल का? आणि जर हो, तर मग चंद्राच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे जे बाकीचे ग्रह तारे वगैरे आहेत त्यांच्यावरती सुद्धा मग हे गुरुत्वीय बल अशाच तऱ्हेने काम करत असेल का, असा प्रश्न त्यांना पडला. कलेक्ट व्हिडिओ अँड पीपीटी अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अ डिफरंट प्लॅनेट. आता तुम्हाला इंटरनेटचा यूज करून तुम्हाला व्हिडिओज कलेक्ट करायचे ज्याच्यामध्ये बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. हे सगळे विचार सर आयझॅक न्यूटन यांच्या डोक्यामध्ये आले की सफरचंद खाली पडतंय म्हणजे पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचून घेते. जर कोणत्याही उंचीवरचं सफरचंद पृथ्वीवरतीच पडत असेल तर कदाचित जास्त उंचीवरती असणारे प्लॅनेट किंवा सॅटेलाइट यांना सुद्धा पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करत असेल. ही ग्रॅव्हिटेशन बद्दल झालं. ठीक आहे, पुढे बघा फोर्स अँड मोशन. फोर्स बल, मोशन गती. ठीक आहे, फोर्स अँड मोशन. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. आपण बघितलेलं आहे की कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड आणि त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते. म्हणजे काय म्हणायचंय बघा, एक बॉल आहे ज्याला तुम्ही किक दिली आणि तो असा चाललाय घनगळत. ठीक आहे, तो सरळ समोरच्या दिशेमध्ये चाललाय. तुमचा एखादा मित्र आला आणि त्याला दुसऱ्या बाजूला जोरात किक मारली तर त्याची डायरेक्शन पण चेंज होते प्लस त्याचा स्पीड पण चेंज होतो. म्हणजे कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड आणि त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते, हे आपण बघितलेलं आहे. कॅन यू रिकॉल व्हॉट आर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? न्यूटन्सचे लॉज, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तुम्हाला आठवतात का? मागच्या इयत्तेमध्ये किंवा त्याच्या मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. तुमच्या लक्षात ते आहेत का? असतील तर नक्कीच तुम्ही लिहून काढा, तुम्हाला आठवतील. नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगू. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. वैज्ञानिकांची ओळख करून घेऊया. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 टू 1727 हे त्यांचं एज आहे, म्हणजे बॉर्न इयर आणि डेथ इयर. ठीक आहे, तर सर आयझॅक न्यूटन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अ रिसेंट टाइम. आत्ताच्या काळातले, ठीक आहे, ते एक खूप ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. He gave his laws of motion, equation of motion and a theory of gravity in his book Principia. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता आणि त्यांच्या प्रिन्सिपिया या बुकमध्ये त्यांनी लॉज ऑफ मोशन, गतिविषयक नियम, इक्वेशन्स ऑफ मोशन, गतिविषयक समीकरण आणि थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी, ठीक आहे, गुरुत्वाकर्षणाबद्दलची जी थिअरी आहे ती त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया या बुकमध्ये दिलेली आहे. बुकचं नाव लक्षात ठेवा, प्रिन्सिपिया. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motion. However, the reason why planets move in the way described by Kepler's law was not known. Newton, with this theory of gravity, mathematically derived Kepler's law. तर हे जे बुक लिहिलं गेलं प्रिन्सिपिया, तर हे बुक लिहिण्याच्या आधी केपलर नावाचे एक सायंटिस्ट होते ज्यांनी प्लॅनेटरी मोशन बद्दलचे लॉ जे होते ते डिस्क्राईब केलेले होते. ठीक आहे, ग्रहांची जी काही वर्तुळाकार हालचाल आपल्याला दिसून येते किंवा ग्रहांची जी मुवमेंट असते, प्लॅनेटरी मोशन असते, त्याच्याबद्दलचे लॉ केपलर यांनी लिहून ठेवलेले होते. पण ते नक्की वर्कआउट कसे करतात याच्याबद्दलची कोणतीही थिअरी त्यांनी लिहिलेली नव्हती. त्यांचं कार्य कसं होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. तर सर आयझॅक न्यूटन यांनी ही जी थिअरी आहे ग्रॅव्हिटेशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन, ही वापरून त्यांनी केपलरचे जे लॉ आहेत त्यांचे व्यवस्थित डेरिव्हेशन लिहिले किंवा ते व्यवस्थित प्रूव्ह करून दाखवले. केपलरचे लॉ हे सर आयझॅक न्यूटन यांच्या आधी आलेले होते, पण ते त्यांना स्पष्टीकरण देऊ शकलेले नव्हते की ते कोणत्या बेसवरचे आहेत. सर आयझॅक न्यूटन यांनी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी यूज करून त्यांचे जे लॉज आहेत ते स्पेसिफाय केले आपण म्हणून, किंवा त्यांचं स्पष्टीकरण दिलं. In addition to this, Newton did
ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग द लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. ह्या कार्याबरोबरच म्हणजे त्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला, ह्याच्याबरोबरच त्यांनी लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्स या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी विविध कार्य केलेलं आहे. He invented a new branch of mathematics. This is called calculus and has wide-ranging applications in physics and mathematics. त्यांनी गणिताची एक नवीन शाखा शोधली जिला कॅल्क्युलस असं म्हटलं जातं. आणि हे जे कॅल्क्युलस आहे हे फिजिक्स आणि गणित या विषयामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात वाईड रेंजिंग ऍप्लिकेशन इन फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, फिजिक्स भौतिकशास्त्र आणि मॅथमॅटिक्स गणित या दोन्ही शाखेमध्ये हे जे कॅल्क्युलस आहे ते वापरलं जातं. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार करणारे किंवा त्याची बांधणी करणारे हे पहिले सायंटिस्ट होते. ठीक आहे, तर बघा पुढचा पार्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर गोल किंवा वर्तुळाकार. सर्क्युलरचा अर्थ असतो वर्तुळाकार गती. ज्या वस्तू सरळ रेषेमध्ये न जाता गोलाकार फिरत असतात त्यांना जे मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्क्युलर मोशन म्हणजे गोल फिरणाऱ्या वस्तू. ट्राय दिस. Tie a stone to the end of a string. Take off the other end in your hand and rotate the string so that the stone moves along the circle as shown in figure 1.2a. काय म्हणतात ते? तुम्हाला एक दोरी घ्यायची. आता आपल्याकडे दोरी नाहीये सध्या, पण तुम्हाला एक दोरी घ्यायची आणि त्याला एक दगड बांधायचा. दगड बांधलेलं टोक आहे ते रिकामं सोडून द्या. दुसरं टोक हातामध्ये पकडा आणि तो तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचा. तुम्हाला माहित असेल गोफन नावाचा एक प्रकार असतो, असं फिरवून 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 दगड मारतात पक्ष्यांना शेतामध्ये, तर गोफणी सारखाच प्रकार आहे हा. तर ते स्ट्रिंग तुम्हाला हातामध्ये पकडायचं आहे आणि ते सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? तुम्ही डायरेक्टली त्या स्टोन वरती कुठला फोर्स अप्लाय करताय का? तुमचा हात त्या स्टोन वरती आहे का? नाही, तुमच्या हातामध्ये दोरी आहे बरोबर, आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला तो स्टोन बांधलेला आहे. इन विच डिरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग? हा जो फोर्स आहे तो कुठल्या दिशेने कार्यरत आहे? तुम्ही ती दोरी हातामध्ये पकडली, सॉरी ठीक आहे, दोरी हातामध्ये पकडली, तुम्ही फिरवताय. हा जो फोर्स आहे तो कुठल्या दिशेने ऍक्ट होत असतो? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? हा फोर्स तुम्ही कसा थांबवू शकता किंवा हा फोर्स तुम्ही कसा स्टॉप करू शकता? अँड व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? याचा त्या दगडावरती काय परिणाम होईल? जो तुम्ही त्या दोरीला बांधलेला आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल? As long as we are holding the string, we are pulling the stone towards us, that is towards the center of the circle, and are applying a force toward it. ठीक आहे, जोपर्यंत आपण ती दोरी पकडून ठेवलेली आहे तोपर्यंत आपण त्या दगडावरती फोर्स अप्लाय करतो, आणि तो जो फोर्स आहे तो कुठे आहे तर त्या दोरीच्या सेंटरच्या साईडला. ठीक आहे, म्हणजे ही समजा दोरी आहे आणि हा जो दगड आहे तो आता सर्क्युलर फिरतो, तर हा जो फोर्स ऍक्ट होतोय तो सेंटरच्या साईडला ऍक्ट होतो. तो फोर्स त्या दगडावरती जरी ऍक्ट होत असला तरी तो सेंटरच्या साईडला ऍक्ट होत असतो बरोबर. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released. ठीक आहे, आता जेव्हा आपण काय करतो तर तो स्टोन फिरवणारी जी दोरी आहे ती आपण सोडून देतो, तर काय होईल? समजा तुम्ही हे फिरवताय आणि हा स्टोन इथे आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ती दोरी सोडून द्याल तर त्याचं पोझिशनला असणारे टँजंट म्हणजे सरळ लाईन ही जी छेदिका जाते त्या दिशेमध्ये तो दगड पुढे उडून जाईल. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupees coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. हा जो प्रयोग आहे हा आपण आधी पण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये एका फिरणाऱ्या डिस्कवरती आपण 5 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि ते जे नाणं आहे ते सुद्धा त्याची जी स्पर्शिका आहे त्या स्पर्शिकेच्या दिशेने एस्केप होतं किंवा उडून जातं.
Thus, a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle is called centripetal force. मग असा जो फोर्स असतो तो सेंटरकडे काम करत असतो. ठीक आहे. फोर्स इज ऍक्टिंग अलॉंग अ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स अ सेंटर. तो असा सर्कल मध्ये कार्यरत असतो आणि तो सेंटरकडे डायरेक्टेड असतो. असा जो फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. म्हणजे काय तर अभिकेंद्री बल, केंद्राकडे येणार. अभिकेंद्री बल म्हणजे ते केंद्राकडे कार्यरत असतं, त्याला अभिकेंद्री बल असं म्हणतात. सेंट्रिपिटल मीन्स सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटल म्हणजे काय, जे केंद्राकडे जात असतं किंवा केंद्राकडे त्याचं अट्रॅक्शन असतं किंवा केंद्राकडे जाण्याची ओढ असते असं आपण म्हणतो. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजेच काय तर हा जो फोर्स आहे तो सर्कलच्या अलॉंग फिरतोय. तो काय करत असतो, हे जे ऑब्जेक्ट आहे हे केंद्राकडे जाण्याची प्रवृत्ती करत असतो. केंद्राकडे टुवर्ड्स द सेंटर आणि म्हणून याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes around it in a definite orbit. The direction of a motion of the moon as well as the speed constantly changes during this motion. आपल्याला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीचा एक नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती एका डिफायनाइट ऑर्बिट मध्ये, एका त्याची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये फिरत असतो. The direction of motion of the moon as well as its speed constantly changes. ही जी त्याची डायरेक्शन आहे, मूनच्या गतीची जी दिशा आहे आणि त्याचा जो स्पीड आहे तो सतत चेंज होत असतो, सतत बदलत असतो ड्युरिंग द मोशन. म्हणजे फिरत असताना त्याची दिशा आणि त्याचा स्पीड दोन्ही बदलत असतात. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून? व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन ऑफ दिस फोर्स? मग तुम्हाला असं वाटतं का की चंद्रावरती एखादा फोर्स हा सतत कार्यरत असेल किंवा कॉन्स्टंटली ऍक्ट करत असेल, आणि जर असेल तर मग त्या फोर्सची दिशा कोणती असेल? चंद्रावरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची दिशा कोणती असेल? हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट? जर असा कोणताही फोर्स त्याच्यावरती कार्यरत नसता तर मग त्याची मोशन कशी असते? आता चंद्रावरती एखादा पर्टिक्युलर फोर्स ऍक्ट करतोय आणि त्यामुळे चंद्र त्याच्या एका ऑर्बिटमध्ये फिरतोय. जर असा फोर्स नसता तर मग त्याची गती कशी असते? डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन? इफ सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम, व्हॉट मस्ट बी इट्स डिरेक्शन? आता ज्याप्रमाणे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय त्याचप्रमाणे बाकीचे प्लॅनेट्स जे आहेत सोलर सिस्टीम मधले ते सुद्धा सूर्याभोवती फिरत असतील का? आणि जर फिरत असतील तर मग त्यांच्यावरती सुद्धा सिमिलर फोर्स किंवा सिमिलर बल ऍक्ट होत असेल का? व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? त्या बलाची दिशा कोणती असेल? जर असं बल प्लॅनेटवरती ऍक्ट होत असेल तर मग त्याची दिशा कोणती असेल? हे सगळे आपल्या प्लॅनेट्स विषयी किंवा स्टार्स विषयी पडले जाणारे प्रश्न आहेत. फ्रॉम द अबाव ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल अँड क्वेश्चन. आपण जी ऍक्टिव्हिटी केली दोरीला दगड बांधून त्याचे जे एक्झाम्पल केलेत आणि हे जे प्रश्न तुम्हाला विचारलेत. इट इज क्लिअर दॅट द मून टू गो अराउंड द अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट्स द मून टुवर्ड इटसेल्फ. या सगळ्यावरून आपण काय अंदाज बांधू शकतो की 100% मूनवरती एखादा फोर्स ऍक्ट करत असतो. ठीक आहे, कुठला तरी एक फोर्स एक्झर्ट होतोय आणि तो फोर्स हा अर्थ कडून एक्झर्ट केला जातो. अर्थचा फोर्स त्या मूनवरती एक्झर्ट होत असतो आणि त्यामुळं मून जो आहे तो एका पर्टिक्युलर कक्षेमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये फिरत असतो. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. अगदी तशाच प्रकारे सन हा जो आहे तो सुद्धा बाकीचे प्लॅनेट, आपल्या प्लॅनेटरी सिस्टीम मध्ये 8 प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, तर सन जो आहे हा सुद्धा या सगळ्या प्लॅनेट्स वरती अशा प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत असतो, ज्यामुळे काय होतं तर हे जे प्लॅनेट्स आहेत सगळे ते एका ऑर्बिटमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असतात. आता
एवढा पार्ट कम्प्लीट केल्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत. याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ग्रॅव्हिटेशन हा तसा आपल्याला माहीत असणारा भाग आहे, पण ह्या ज्या सगळ्या सायंटिफिक टर्म्स येतात त्या आपल्याला सगळ्यांना माहिती नसतात आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला हे एकदा, दोनदा, तीनदा रीड करावं लागेल, जेणेकरून हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही माझा व्हिडिओ व्यवस्थित बघा. मी तुम्हाला अगदी पुरेपूर व्यवस्थितरित्या सगळं एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न करते. माझा व्हिडिओ बघा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.